कांद्यावर रोटा चालवून शेतकऱ्यांचा संताप, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध। शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील युवा शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आज बुधवार दिनांक 17 रोजी आपल्या 6 एकर कांद्याच्या शेतात थेट ट्रॅक्टरने रोटा मारून आंदोलन केले। कांद्याला उत्पादन खर्चही न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या नव्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे। या संपूर्ण नुकसानीस केंद्र सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। केंद्र सरकारने तात्काळ आयात निर्यात धोरणात बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फटांगडे यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शिंदे बाळासाहेब सदाशिव, राहणार नवीन दहिफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। आज मला कांदा मोडायची वेळ केंद्र सरकारमुळे आलेली आहे। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझा आज कांदा व्हायला गेलेला आहे। लहान लेकरासारखा मी कांद्याला जीव लावून त्याचं योग्य मोल भेटलं नाही त्याला। केंद्र सरकारच्या चुकीमुळे हे झालेले आहे। केंद्र सरकारचे जे आयात निर्यातचे धोरण आहेत ते चुकीचे धोरण आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी मी कांदा मोडून टाकलेला आहे। या महिन्यापूर्वी जर कांद्याला भाव असते तर माझं कांद्याचं उत्पादन भरपूर निघलं असतं। आज रोजी भाव चांगला आहे कांद्याला, परंतु कांदाच नाही, वावर शिल्लक सगळा सडलेल्या स्थितीत आहे। जरी 15 दिवसापूर्वी मी जर कांदा काढला असता, ढिगला मारले असते तरी सडून गेला असता, आता पण सडून गेलेला आहे। याला फक्त केंद्र आणि केंद्र सरकारच जबाबदार आहे। त्यांचं आयात निर्यात धोरण चुकीचं आहे। अतिशय सोन्यासारखं पीक पिकून सुद्धा मालाला कोणत्याही प्रकारे भाव नाही। संत्र्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, मोसंबीला भाव नाही, म्हणजे फळपिकाला सुद्धा भाव नाही आहे। दुसरीकडे पाहिलं तर ऊस आंदोलन चालू आहे, ऊसाला सुद्धा भाव नाही। आणि अतिशय मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे। शेतकऱ्यांनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि शेतकऱ्यांनी भरमसाठ उत्पादन उत्पादित केलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, मात्र भाव अर्ध्यावर आले आणि त्याचा उत्पादन खर्च एवढा वाढला की त्याला काहीच राहिलं नाही। आज आमचे शेतकरी सरपंच बाळासाहेब शिंदे, राहणार दहिफळ या ठिकाणी अतिशय 6 एकरचा इतका उत्कृष्ट असा कांदा या ठिकाणी उत्पादित झाला, परंतु आयात आणि निर्यातीच्या धोरणामध्ये कांदा अडकला गेला आणि शासनाचं आणि पुढाऱ्याचं कोणत्याही प्रकारचं मालावर नियंत्रण नसल्यामुळं आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या सोन्यासारख्या पिकाची माती झालेली आहे। खऱ्या अर्थाने जे काही कृषी प्रधान देश आहे, आपल्याला खरंच आहे का याची मात्र वेळ आली आहे, विचार करण्याची वेळ आली आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।